हॅलो. हाय फ्रेंड्स, आपलं या AYL या चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आज आपण महाराष्ट्र TETचा जो 2014चा जो पेपर फर्स्ट आहे, ज्यांनी DED केलं आहे आणि ज्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण नाही असेच विद्यार्थी पेपर फर्स्ट देऊ शकतात. ज्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे आणि ज्यांचं BED आहे तर ते दोन्ही पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड हे दोन्ही देऊ शकतात. तर पेपर फर्स्ट हा इयत्ता 1ली ते 5वी या वर्गावर शिक्षक होण्यासाठी पेपर फर्स्ट हा पात्र असावा लागतो आणि पेपर सेकंड जो आहे तो इयत्ता 6वी ते इयत्ता 8वी यासाठी तो पात्र असावा लागतो. तर आज आपण इयत्ता 1ली ते 5वीसाठी जो माध्यम मराठी आहे आणि त्यामध्ये इंग्लिशचा जो काही भाग आहे जो 1 ते 30 प्रश्न ते आपण यामध्ये कव्हर करणार आहे. तर बघा, हा पेपर इथं दाखवला आहे, ज्यामध्ये 14/12/2014चा हा पेपर झाला होता. त्याची वेळ 10:30 ते 1 पर्यंत, म्हणजे जवळजवळ 2.5 तास, म्हणजेच किती 100 मिनटं आणि 150 मिनटं. आणि 150 मिनटं हे किती, तर 150 मिनटामध्ये आपल्याला 150 प्रश्न हे सोडवायचे असतात. तर यामध्ये आपण जर बघितलं तर हा आपल्याला पेपर फर्स्टसाठी सिलेबस दाखवला आहे. तर 2 भाषा असतात बघा, भाषा 1 आणि भाषा 2. त्याचे प्रश्न असतात 1 ते 60 या दरम्यान ते प्रश्न असतात. आता आपण जर विषयाचा अभ्यास जर केला तर 3 भाषापैकी आपण 2 भाषा कोणत्याही घेऊ शकतो बघा, इंग्रजी, मराठी आणि हिंदी. या 3 भाषापैकी आपण कोणत्याही 2 भाषा आपण त्यामध्ये काय करू शकतो, सिलेक्ट करू शकतो. बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हा कॉमन असतो, तो 30 गुणांसाठी. गणित हा कॉमन असतो, तो 30 गुणांसाठी. आणि परिसर अभ्यास जो EVS आपण त्याला म्हणतो तो 30 गुणांसाठी असतो. अशा पद्धतीने हा पेपर आपला सिलेबस असतो. नंतर आता आपण आज जो बघणार आहे तर त्यामध्ये इंग्लिशचे जे प्रश्न आहे ते आपण यामध्ये बघणार आहे. तर बघा, प्रश्न पहिला आहे, द प्लेस वेअर टायगर लाईव्ह इज कॉल्ड. तर ज्या ठिकाणी टायगर राहतो, वाघ राहतो, त्या भागाला काय म्हणतात, तर सांगितलं आहे. तर त्याचा ऑप्शन आहे तिसरं, काय, लेअर, गुहा ज्याला आपण म्हणतो. तर तिसरा जे ऑप्शन आहे हे या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे. नंतर दुसरं, द नॉन फॉर्म्स ऑफ डिस्क्राईब इज. डिस्क्राईबपासून नाव कोणतं, तर याचं उत्तर आहे पहिला ऑप्शन जो आहे डिस्क्रिप्शन, हा त्याचं ऑप्शन उत्तर आहे डिस्क्रिप्शन, एक ऑप्शन. नंतर तिसरा प्रश्न आहे, चूज ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स फ्रॉम दी गिव्हन सेंटेन्स. दिलेल्या वाक्यातून आपल्याला काय करायचं आहे, करेक्ट असं वाक्य निवडायचं आहे, बरोबर. तर त्या प्रश्नाचं उत्तर जे तर तो आहे तिसरा ऑप्शन आहे तिसऱ्या प्रश्नाचा, प्लीज एक्सप्लेन टू मी दी प्रॉब्लेम. हा कोणतीही चूक नसणारा एक सेंटेन्स आहे. नंतर चौथं दिलं आहे, कंप्लीट दी स्टेटमेंट इन न्यूजपेपर रिपोर्ट अंडर दी फॉलोइंग हेडिंग बाय चूजिंग करेक्ट फॉर्म फ्रॉम दी अल्टरनेटिव्स. तर आपल्याला काय करायची, करेक्ट वर्ब निवडायची. यासाठी तर काय वाक्य दिलं आहे, अ कप ऑफ कॉफी कट्स risk of diabetes by 7%. An American study has shown that every extra cup of coffee dies by 7%. अशा पद्धतीने चौथ्या ऑप्शनचं उत्तर, चौथा ऑप्शन चौथंच आहे, कट्स दी रिस्क ऑफ डायबेट्स. हा जो ऑप्शन दाखवला आहे तर तो त्याचं उत्तर आहे, कट्स दी रिस्क ऑफ डायबेट्स. नंतर पाचवा जो प्रश्न आहे तर तो आहे, द यंग वन ऑफ दी हॉर्स इज कॉल्ड. घोड्याचे जे पिल्लू आहे तर त्याला आपण काय म्हणतो, तर इट इज कॉल्ड ॲज दी कोल्ट. पाचव्याचं उत्तर काय आहे, दुसरं, तर तो आहे कोल्ट. नंतर सहावा प्रश्न आहे, रिअरेंज गिव्हन पार्ट्स ऑफ दी सेंटेन्स सो ॲज
टू फॉर्म दी मोस्ट कम्प्लीट मिनिंगफुल सेंटेन्स. तर आपल्याला काय करायचं आहे, एक सेंटेन्स शोधायचं आहे, त्याचं रिअरेंज करायचं त्याला व्यवस्थित असं की ज्याने काय मिनिंगफुल असं वाक्य तयार होईल. तर या प्रश्नाचं उत्तर सांगितलं आहे तिसरं RSQP. तर सुरुवात कुठून आहे, इन दिस मिलिटरी ऑपरेशन अँड अलोन अमॉंग कॉन्क्वेरर्स ही वॉज सो disgusted by the cruelty and horrors of war that he renounced it. तर अशा पद्धतीने ऑप्शन तिसरं येईल. R 1 नंबरला, S 2 नंबरला, Q 3 नंबरला आणि P हे 4 नंबरला येईल. तर अशा पद्धतीने 6व्याचं जे उत्तर आहे ते तिसरं ऑप्शन. नंतर 7वं, द क्राय ऑफ द ऑल्स इज कॉल्ड. तर ऑल्स जे, तर याचं ज्या रडण्याला काय म्हणतात, तर याचं 7व्याचं उत्तर दाखवलं आहे ऑप्शन 1. तर कोणता आहे तो, हुट. हुट म्हणतात त्याला, ऑलच्या क्रायला काय म्हणतो आपण, हुट. नंतर 8वं, चूज करेक्टली स्पेल्ड वर्ड फ्रॉम दोज गिव्हन बिलो. तर आपल्याला जो करेक्ट अशी स्पेलिंग आहे तो शब्द आपल्याला तो दुसरा आहे हायपोक्रेसी. हायपोक्रेसी हा करेक्ट वर्ड आहे, बाकीचे जे ते कसे चुकलेले. नंतर 9वा वाक्य, नेम पार्ट ऑफ स्पीच इन गिव्हन सेंटेन्स. तर आपल्याला काय करायचं आहे, पार्ट ऑफ स्पीच बघायचं आहे अंडरलाईन शब्दाचं. तर ब्युटी, तर ब्युटीचं काय आहे, ॲब्स्ट्रॅक्ट नॉन आहे बघा. 9व्याचं उत्तर काय आहे, 4था ऑप्शन आहे तो, ॲब्स्ट्रॅक्ट नॉन. नंतर 10वं, चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम दोज गिव्हन बिलो. सुकुमार वॉज डॅश फर्स्ट पर्सन टू अराईव्ह. तर फर्स्ट हे एफ आलं आहे, तर फर्स्टसाठी आपण काय वापरतो, द वापरत असतो. तर सुकुमार वॉज दी फर्स्ट पर्सन टू अराईव्ह, तो पहिला व्यक्ती होता तो येणारा सुकुमार. नंतर 11वा प्रश्न आहे, चूज करेक्ट प्रेपोजिशन्स इन गिव्हन सेंटेन्स. आता आपल्याला करेक्ट प्रेपोजिशन्स बघायचं आहे. तर 11व्याचं उत्तर 1 आणि 3 हे 2 येतात बघा. इन पण येतं आणि इंटू पण येतं आहे. द रॉबर्स ब्रोक इन टू हिज शॉप अँड लुटेड इट, किंवा मग द रॉबर्स ब्रोक इन हिज शॉप अँड लुटेड इट. तर परंतु आन्सर काय दिलं आहे, इंटू. तर हे त्याचं 11व्याचा तिसरा ऑप्शन. 12वा प्रश्न, चूज करेक्ट इनडायरेक्ट स्पीच. आता आपल्याला काय करायचं आहे, इनडायरेक्ट स्पीच यामध्ये बघायचं आहे गिव्हन सेंटेन्स. तर सेंटेन्स काय दिलं आहे, सायली सेड टू केतकी. सायली काय केतकीला म्हणाली, लेट्स टेक अ टॅक्सी नाव. तर लेट्स टेक टॅक्सी नाव. तर 12व्याचं जे उत्तर आहे तो पहिला ऑप्शन आहे. तर तो आहे, सायली सजेस्टेड केतकी दॅट दे शुड टेक अ टॅक्सी देन. तर पहिलं 12व्याचं उत्तर आहे, पहिलं वाक्य काय होईल त्याचं, इनडायरेक्ट स्पीच होईल. नंतर 13वा प्रश्न आहे, चूज दी करेक्ट मोस्ट करेक्ट डिग्री सेंटेन्स फ्रॉम दी गिव्हन सेंटेन्स. तर आपल्याला काय करायचे, गिव्हन सेंटेन्स. तर 13व्याचं उत्तर काय आहे, दुसरं, शिवाजी वॉज वन ऑफ दी ग्रेटेस्ट किंग. शिवाजी कोणाचा, डिग्री सेंटेन्स त्यामध्ये शिवाजी वॉज वन ऑफ दी ग्रेटेस्ट किंग. नंतर 14वा प्रश्न, आयडेंटिफाय अंडरलाईन क्लॉज. आता अंडरलाईन केलेलं जे वाक्य त्याचं काय करायचं, आपल्याला क्लॉज ओळखायचं आहे. तर टेल मी व्हाय यू डीड धिस. तर याला काय म्हणतो आपण, इट इज 14चं जे ऑप्शन आहे उत्तर आहे तर ते हे दुसरं. तर याला कोणता क्लॉज म्हणतात आपण, नॉन क्लॉज असं म्हणत असतो. नंतर 15वा प्रश्न, चूज करेक्ट नो सूनर दॅनचं वाक्य, सेंटेन्स फॉर गिव्हन सेंटेन्स. तर नो सूनर दॅनसाठी तिसरं ऑप्शन सांगितलं आहे 15व्याचं तिसरं ऑप्शन, नो सूनर डीड द नीडल्स ऑफ द कंपास जम्प दॅन कॅदर वॉज फ्रायटन्ड. तर अशा पद्धतीने हे 15व्याचं उत्तर काय आहे मित्रांनो, तिसरं ऑप्शन आहे 15व्याचं उत्तर आहे. नंतर 16वा प्रश्न आहे, चूज करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. आता आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस ओळखायचा आहे बघा, सेंटेन्स ऑफ दी गिव्हन सेंटेन्स, डिडंट दी फायर डॅमेज दी हाऊस. तर याचं काय आहे पॅसिव्ह व्हॉइस,
वॉज दी हाऊस नॉट डॅमेज बाय दी फायर? ऑप्शन नंबर 2. 16व्याचं आहे ऑप्शन नंबर 2. नंतर 17वा प्रश्न, फाइंड आउट द पार्ट विच हॅज ॲन एरर. तर एरर कोणत्याला आहे? पहिल्याच यामध्ये बघा, ही इज व्हेरी ब्लाइंड. 2 इथं पाहिजे होतं बघा, 2. तर यामुळे ऑप्शन जो आहे तो ए मध्येच, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हा 17व्याचं उत्तर असेल. नंतर 18वा प्रश्न आहे, चूज करेक्ट सिनॉनिम्स ऑफ नेस्टी. नेस्टी, आता नेस्टी जो आहे तर त्याचं समानार्थी शब्द आपल्याला विचारला आहे, तर त्याचा समानार्थी शब्द काय होतो? अनप्लीझंट. ऑप्शन नंबर 1 जो आहे तो अनप्लीझंट. नंतर 19वा प्रश्न, चूज ऑपोजिट ऑफ पेरटायनंट. तर ऑपोजिट विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आपल्याला पेरटायनंटचा, तर तो आहे एक्स्ट्रानियस. ऑप्शन नंबर 1 19चं आहे एक्स्ट्रानियस. नंतर 20वा प्रश्न, चूज वन वर्ड फॉर द गिव्हन. तर एक शब्द ओळखायचा, अ मॅन हू डान्स टू दी ट्यून्स ऑफ हिज वाईफ. जो व्यक्ती आपल्या बायकोच्या इशाऱ्यावर नाचतो, म्हणजे जी बायको सांगेल ते करतो, तर त्याला काय म्हणतात? हॅनपेक्ड असं म्हणतात. 4था ऑप्शन हॅनपेक्ड. नंतर 21वा प्रश्न, चूज करेक्ट WH टाईप क्वेश्चन बघा टू गेट दी अंडरलाईन पार्ट्स ॲज आन्सर. तर अंडरलाईन पार्ट दिला आहे आपल्याला, मिसेस चैत्राली ग्रीव ब्लॅक लेडी रोज. तर अंडरलाईन शब्द आहे ब्लॅक लेडी रोज इन हर गार्डन. तर याचं उत्तर आहे 3रा ऑप्शन. 21वा जो आहे त्याचा 3रा ऑप्शन आहे, व्हॉट डीड मिसेस चैत्राली ग्रो इन हर गार्डन. नंतर क्वेश्चन नंबर 22 तो आहे, चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर दी गिव्हन. चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर दी गिव्हन. तर अँड इन्सेक्ट विच हॅज मेनी लेग्स. तर एक असा कीटक ज्याला भरपूर असे काय असतात? पाय असतात. तर त्याचं नाव आहे सेंटिपेड, ज्याला आपण काय म्हणतो? गोम्स. तर त्याला भरपूर असे पाय असतात, तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 सेंटिपेड. नंतर 23वा प्रश्न, विच ऑफ दी फॉलोइंग एक्सप्रेसेस द पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर यामधलं आपल्याला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स बघायचं आहे. तर यामध्ये आपल्याला सूत्र माहीत पाहिजे मित्रांनो, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस ING प्रत्यय ज्याला. तर तो आहे, ही हॅड बीन रायटिंग वेन देअर वॉज अ लाऊड एक्सप्लोजन. तर ऑप्शन नंबर 3 हे काय आहे? पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. हे हॅड बीन रायटिंग वेन देअर वॉज अ लाऊड एक्सप्लोजन. तर ऑप्शन नंबर 24, चूज करेक्ट यस नो टाईप क्वेश्चन ऑफ गिवन सेंटेन्स. तर संजय विल हॅव कम्प्लिटेड हिज जर्नी. तर विल संजय हॅव कम्प्लिटेड हिज जर्नी, तर याला ऑप्शन नंबर येईल 1. 24चा जो आहे तो 1, विल संजय हॅव कम्प्लिटेड हिज जर्नी. तर हा प्रश्नार्थ. नंतर 25वा प्रश्न, आयडेंटिफाय फिगर ऑफ स्पीच इन गिव्हन लाईन. तर आपल्याला याचं काय करायचं आहे? फिगर ऑफ स्पीच अलंकार ओळखायचा आहे. ओ माय लव्स लाईक दी मेलडी. तर याचं उत्तर येतं सिमिली. सिमिली हा अलंकार यामध्ये होतो. ओ माय लव्स लाईक दी मेलडी, तर तो आहे सिमिली हा त्याचा फिगर ऑफ स्पीच. नंतर आता हा पूर्ण पॅराग्राफ दाखवला आहे आणि यामध्ये आपल्याला क्वेश्चन नंबर 26 ते 30 याची उत्तर आपल्याला या पूर्ण पॅराग्राफवरून काय करायचे आपल्याला द्यायची. त्यामध्ये 26वा प्रश्न आहे, व्हॉट डज दी फ्रेज होममेड इज बेस्ट इम्प्लाय. तर त्याला काय म्हणतो आपण? ऑप्शन नंबर 4. तर तो आहे, व्हॉट एव्हर इज बेईंग प्रॅक्टिस्ड इज बेटर दॅन व्हॉट इज न्यू. तर हा त्यामध्ये त्या पॅराग्राफवरून आपण उत्तर घेतलं आहे 4थं. नंतर 27वा प्रश्न आहे, व्हेन विल यू कॉल अ पर्सन कॉन्झर्वेटिव्ह इन हिज ॲटिट्यूड अँड ॲप्रोच. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. 27व्याचा ऑप्शन नंबर 2, व्हेन ही स्टिक्स टू ओल्ड वे ऑफ थिंकिंग अँड डुईंग. नंतर क्वेश्चन नंबर 28, व्हॉट इज दी बेस्ट मेथड टू कन्व्हिन्स ॲव्हरेज इंडियन विलेजर अबाउट दी
सुपेरिटी ऑफ न्यू कॅटल फीड. तर ऑप्शन नंबर 3 हे 28चं उत्तर असेल फील्ड डेमॉन्स्ट्रेशन. फील्ड डेमॉन्स्ट्रेशन येईल. तर क्वेश्चन नंबर 29, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द युजुअल रिझन ऑफर्ड बाय अन ॲव्हरेज इंडियन विलेजर फॉर हिज पॉवर्टी. तर याचं उत्तर येते ऑप्शन नंबर 1, इट इज द रिझल्ट ऑफ सम ऑफ हिज बॅड डीड्स कमिटेड इन दिस ऑर दी प्रिव्हियस बर्थ. तर 29 नंबर क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1. आणि शेवटचा जो प्रश्न आहे इंग्लिशचा, यामध्ये 30वा प्रश्न, व्हाय डज विलेजर फील सिक्युअर इन मेंटेनिंग स्टॅटस क्यू. तर याचं उत्तर येते ऑप्शन नंबर 2, बिकॉज व्हॉट एव्हर इज नोन शुड बी दी बेस्ट. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण 2014ला जो आलेला जो प्रश्न आहे TETचा जो क्वेश्चन पेपर आहे त्याचा आपण इंग्लिश जो तो आपण यामध्ये कव्हर केला आहे. तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण हा पूर्ण पेपर कव्हर करणार आहे मित्रांनो. आणि तुमचे सर्व जे PYQs आहे आत्तापर्यंत झालेले या TETमध्ये, तर ते आपण 31 ऑक्टोबरच्या पूर्वी ते कव्हर करणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला जर असे व्हिडिओ जर पाहिजे असतील तर या चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून मला व्हिडिओ टाकायला प्रोत्साहन मिळेल. धन्यवाद.